भाजपचे आमदार नितीश राणे यांनी अहमदनगरमध्ये रामगिरी महाराज यांच्या समर्थनात एक रॅली काढली। त्या रॅली सभेमध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्ही मस्जिदीमध्ये जाऊन जे आहे चुन चुन के मारेंगे अशा पद्धतीने त्यांनी वल्गना केलेली आहे। त्याच्याच विरोधात आज नागपुरात जे आहे दंगामुक्त महाराष्ट्र अभियानचे जिल्हाध्यक्ष मोतीराम मोहाडीकर यांनी नागपूरचे CP रवींद्र सिंगल यांना एक निवेदन दिलं आणि कारवाई करण्याची मागणी जी आहे नितीश राणे यांच्या विरोधात केली आहे। आणि एकंदरीत हा जो स्टेटमेंट आहे हा दोन समाजात तेढ निर्माण करणारा स्टेटमेंट आहे असं नेमकं चित्र समोर आहे। आणि त्यामुळे नितीश राणेवर दोन जागी जे आहे FIR सुद्धा झाली आहे। मोतीरामजी मोहाडीकर आपल्यासोबत आहे। सर, काय सांगणार आहात? नितीश राणे अशा पद्धतीने वल्गना करतात, स्पष्टपणे इलेक्शनच्या सामोरच जे आहे विधानसभा इलेक्शन महाराष्ट्रात आहे आणि त्या सामोरच अगदी असे दोन समाजाचा तेढ निर्माण करण्याचे स्टेटमेंट नितीश राणे करत आहे, काय सांगणार? शिवद्रोही नितीश राणे यांचे जे वक्तव्य आहे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला एक कलंक आहे। अशा पद्धतीचे वक्तव्य हे दोन्ही समाजमध्ये, हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये एक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे असं आम्हाला वाटत आहे। आपण CP साहेबांना भेटले आहे, काय नेमकी निवेदन दिलं आहे? निवेदनमध्ये आम्ही हीच मागणी केलेली आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, सर्व समाजाचे लोक राहतात आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये शांतिमय वातावरण या ठिकाणी प्रस्थापित आहे। अशा या शांतिमय वातावरणामध्ये शिवद्रोही नितीश राणे सारखा आमदार अशा एक फालतूगिरी वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा काम करीत आहे। आम्ही नितीश राणेंचे आम्ही सरासर निषेध करतो। पोलरायझेशन आहे का? इलेक्शन आहे येत्या 2 महिन्यात महाराष्ट्रात आणि जे 80% विरुद्ध 20%चे राजकारण जे भाजप नेहमीच करत असते त्याचाच एक प्रकार आहे का हा? आणि हिंदूंचे वोट आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न आहे का? निश्चितच असंच म्हणजे यांच्या वक्तव्यावरून वाटते की येणारा विधानसभा आता आहे 2 महिन्यानंतर आहे, त्या अनुषंगाने असं वाटत आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे दंगले झाले तीच म्हणजे दंगा इथं महाराष्ट्रामध्ये न हो अशी आमची इच्छा आहे। पण अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये दंगे झाले पाहिजे अशी यांची भूमिका दिसते। एकंदरीत आपण बोलला काय सांगणार नितीश राणे जे बोलले त्यावर काय आपलं? नितीश राणे हे एक संविधानिक पदावर असूनसुद्धा त्यांनी महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे, सर्व जाती धर्मांना घेऊन सोबत ठेवून त्या ठिकाणी एक विस्तृत समाज या ठिकाणी आदरणीय समाज या ठिकाणी निर्माण करण्याचं जे स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिलेलं होतं त्याला कुठे ना कुठे गालबोट लावायचं काम या ठिकाणी शिवद्रोही नितीश राणे हे करत आहे। त्याच पद्धतीने त्यांच्या पाठीशी असलेले त्यांना समर्थन देणारे काही लोक आहेत ज्यांनी जाणीवपूर्वक असे वक्तव्य केले, दोन समाजात एक दुरावा निर्माण करणं आणि आपलं सत्ता कसं प्रस्थापित करणं याच्यावर जो लक्ष देत आहे, जेणेकरून या ठिकाणी एक विभाजनकारी वृत्तीचं साम्राज्य या ठिकाणी प्रस्थापित व्हावं, ही जी स्वप्न काही लोक नितीश राणे किंवा त्याच्या सोबतचे असलेले लोक करत आहे असं या ठिकाणी स्पष्ट होतं। अशा पद्धतीचे जे आपण म्हणतो की विभाजन करण्याचं काम करत आहे, या देशातला हिंदू किंवा महाराष्ट्रातला हिंदू या गोष्टीला ॲक्सेप्ट करेल का की एक आमदार ज्यांना नियम बनवण्यासाठी लोक तिथे पाठवतात, तर त्या लोकांच्या समस्या सॉर्ट आउट करण्यासाठी विधानसभेत पाठवतात, तो असं म्हणतो आहे की तुम्हाला मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू आणि चुन चुन के मारेंगे असं जे म्हणत आहेत, तर अशा लोकांना महाराष्ट्र जनता तरी ॲक्सेप्ट करतात का? हे कुठल्याही समाजाला, जसं हिंदू असेल मुस्लिम असेल, हा एक म्हणू शकतो आपण समाज या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे। कारण समाजाची एक विचारसरणी असते, समाजाचे काही महापुरुष आहेत ज्यांना ते फॉलो करतात। जर आपण हिंदू आणि मुस्लिम एवढंच जर समाजाला एवढ्याच पुरतं जर मर्यादित ठेवू तर निश्चितच कुठेतरी विचारांना या ठिकाणी खच्चीकरण होत आहे असं आपण समजू। जर विचाराने या ठिकाणचे लोक किंवा महाराष्ट्राचे लोक शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या समर्थनात असेल तर निश्चितच नितीश राणे याला निवडणुकीत किंवा यांचे जे कट कारस्थान आहे याला निश्चितच हाणून पाडतील असं आम्हाला वाटतं येणाऱ्या निवडणुकीत। अकबरुद्दीन ओवैसी यांनी एक स्टेटमेंट केलं की 15 मिनिटासाठी पोलीस तुम्ही काढा बाहेर, त्यानंतर त्यांना जेलमध्ये जावं लागलं। आता स्पष्ट धमकी आहे ह्या एकंदरीत की आम्ही तुमच्या मशिदीत घुसून तुम्हाला मारू।
फक्त कारवाई होत आहे, म्हणजे FIR होत आहे, अटक होत नाही आहे? नाही, आम्ही कुठल्याही पद्धतीचे हिंसात्मक वृत्तीचा समर्थन करत नाही. आम्ही अहिंसेचं समर्थन करणारे लोक आहे. निश्चितच शांतताप्रिय वातावरण जोही प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेत असेल, किंवा तो राजकीय नेता असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, किंवा कुठलाही साधू संत असेल, आम्ही त्याला समर्थन करणार. अशा वल्गना करून समाजामध्ये विभाजन करणाऱ्या वृत्तीला आम्ही मुळातच समर्थन करत नाही. एकंदरीत नितेश राणे यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे की रामगिरी महाराजांच्या समर्थनात ते रॅली करत होते आणि त्यांनी ते स्टेटमेंट दिलं की आम्ही तुम्हाला मशिदीमध्ये घुसून मारू, त्याच्या विरोधात आज नागपुरात जे आहे एक निवेदन CPंना देण्यात आलं आहे आणि त्यावर कठोर कारवाई करण्याची नेमकी मागणी करण्यात आली आहे. आपण पाहतो नागपूर समाचार 24. नमस्कार.